मित्रांनो, हे आहे घर जे आम्ही नवीन बांधलं आहे। इथे ब्रिज आहे मिठबावचा खाडीवरचा। हा बघा, मी झूम करून दाखवतो, तिथून गाडी पण येत आहे। वियान खेळतोय मोबाईलवर। हे आम्ही ओपन टाईपचंच किचन बनवलंय। शेवटचं मातीचा ढिगारा जिथपर्यंत आपली जमीन आहे तिथं आमच्या वाडीतली घरं आहेत। नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी दीपेश मिठबावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, मी तुम्हाला काल बोललो होतो की मी घराचा एक वॉक अराउंड तुम्हाला करेन आणि ती व्हिडिओ अपलोड करेन, पण काल तसं काही जमलं नाही कारण वेळच नाही भेटला। कारण काल सकाळी आवरावर असते घरातली, कारण घर बंद असतं, तरी साफसफाई असते, कामाचं सेटअप लावायचं असतो ते। तर आता आम्ही आलो आहे का जूनपर्यंत आम्ही इथेच आहोत बऱ्यापैकी, तर पूर्ण सेटअप लावायचा होता। तर आणि त्यानंतर आजीला पण आणायचं होतं, तर त्यामध्येच पूर्ण दिवस निघून गेला। तर आता तो कालचा जो व्हिडिओ बाकी होता आपल्याला घराचा वॉक अराउंड, तो मी आता पूर्ण करत आहे। आणि पप्पा पण आता मुंबईला जायला निघतील, कारण त्याची 3:30 वाजता बस आहे। तर पप्पांचं जेवण वगैरे झालं आहे आणि सकाळपासून लाईट पण गेली होती, त्याच्यामुळे अजून आम्हाला लेट झालं। आणि त्यामध्ये सकाळपासून पावसाचं पण वातावरण आहे आणि पाऊस पण पडतोय, तर त्यामुळे थोडंफार घाई गडबडीमध्ये व्हिडिओ लेट चालू करतो। म्हणजे आत्ता वाजले आहेत 2। तर तुम्हाला घराचा वॉक अराउंड पण करवतो, परत घरी येऊन मला परत देवगडला जायचं आहे। वियांची सायकल रिपेअरिंगला टाकायची आहे, तर ती सायकल पण मी गाडीमध्येच ठेवली। कालच जायचं होतं पण काल वेळ नाही भेटला। तर आता भेटूया घराच्या वॉक अराउंडच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, हे आहे घर जे आम्ही नवीन बांधलं आहे। म्हणजे मागच्या वर्षी जुलैमध्ये आम्ही ह्याचा गृहप्रवेश केला। तर ज्याचा तुम्हाला वॉक अराउंड मी करवतो आहे। आणि ही घराच्या समोर उभी आहे आमची ग्रेला काल आंघोळ घातली, पण परत आज पावसाने तिला माखवलं, तर तिला परत आता आंघोळ करायची गरज आहे। ते आता बघू 1-2 दिवसामध्ये घालू। तर ग्रे सोबत अजून एक आमची ब्ल्यू पण आहे, पण ती सध्या भावाकडे ठेवली आहे, तर तिला पण आणायचं आहे। सो तुम्हाला ह्या साईडला दाखवतो मी। या साईडला हा आमचा मळा आहे पूर्ण, आणि समोरच इथे ब्रिज आहे मिठबावचा खाडीवरचा। हा बघा, मी झूम करून दाखवतो, तिथून गाडी पण येत आहे। आमचा ब्रिज आहे, म्हणजे त्याच्या खालीच आमची खाडी आहे इथे बाजूला। हा खाडीचा भाग आहे। आता हे आम्हाला घराच्या बाजूने कंपाऊंड बांधायचं आहे, तर त्याचं पण काम सुरू करायचं आहे 1-2 दिवसामध्ये। त्याची दगड आणि कंपाऊंड चार्जमध्ये जी माती लागणार आहे ती पण आता इथे येऊन पडली आहे, तर त्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल। आणि आहे हे घराचं बाजूचं चित्र। सो त्याचबरोबर आपण आता जाऊया घराच्या आतमध्ये। सो ही आहे घराची मेन एंट्री, तिथून आपण आतमध्ये येतो आणि समोरच मागचं दारही दिसतं घरात आल्यावर। आणि ही आहे घराची गॅलरी। या साईडने मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण अंदाज येईल। आणि इथे बसलेत पप्पा, ते तयारी करून बसलेत, म्हणजे आता फक्त टाइम झाला की कपडे घातले की निघालो। पप्पा आहेत तर आज जाणार आहेत मुंबईला, ते आता परत 1 आठवड्याने येतील। आणि ही आहे घराची मेन एंट्री। आतमध्ये आल्यावर हा आहे घराचा हॉल। वियान खेळतोय मोबाईलवर। हॉलमध्ये आल्यावर या साईडला आहे किचन। हे आम्ही ओपन टाईपचंच किचन बनवलं आहे, कारण कसं घरात जेवण करताना मग स्त्रिया आतमधल्या एका खोलीमध्ये असतात, तर इथे असं कम्युनिकेट होतं। जर आपण बाहेर दंगामस्ती करत असू तर त्याही त्यामध्ये सहभाग घेऊ शकतात। सो त्याबरोबर या बाजूला आहे हा एक बेडरूममध्ये पण सामान आम्ही आणल्यापासून जसं ठेवलं आहे तसंच आहे, बघू शकता। सो आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूममध्ये। दुसरा बेडरूमही एवढाच आहे। हा आहे दुसरा बेडरूम। आता हळूहळू सगळं सामान एकदम नीट लावून घ्यायचं आहे, तरी सगळं असा पसाराच आहे। आणि या बाजूला आहेत वॉशरूम। हे इंडियन वॉशरूम आणि हे वेस्टर्न। आणि हा आहे मागचा दरवाजा, आणि इथून दिसते आपल्याला समोर ही सडक। जे शेवटचा मातीचा ढिगारा जिथपर्यंत आपली जमीन आहे, तर तिथे आपल्याला कंपाऊंड बांधून
पावसाच्या अगोदर झाडंही लावायची आहेत, कारण पावसात आपण झाडं लावू शकत नाही, ते अगोदरच लावावी लागतात. त्याचं पण नियोजन करायचं आहे. तर आपण आता थेट जाऊया टेरेसवर. टेरेसचा जिना आहे तोही आतल्या साईडूनच ठेवला आहे आम्ही, कारण बाहेरून जर ठेवलं तर मग आपण इथे जेव्हा नसतो तेव्हा कुत्रे वगैरे वरती जाऊन खराब करून टाकतात सगळं. त्यासाठी आम्ही हा जिना आतूनच ठेवला आहे. बाहेर गेल्या गेल्या इथे टॅरेस आहे. टॅरेसवर दुपारचा जाऊ शकत नाही, कारण हा इथे वरती डॅमप्रूफचा जो कलर मारला आहे तो इतका वाईट आणि इतका रिफ्लेक्टिंग आहे की डोळे सुद्धा उघडवत नाही. त्यामुळे तुम्हाला मी इथूनच दाखवतो. आणि हे वरून असं काही नजारा दिसतो. या समोरच्या साईडला आहे मिठभाऊची बाजारपेठ, इथे भरते. पावसामध्ये खूप अतिशय सुंदर असं इथे वातावरण असतं, खूप छान दिसतं. ही आतल्या साईडला आमच्या वाडीतली घरं आहेत. विहान कडी लावून या. तर आईची ओळख करून द्यायची राहिली होती, कारण आई किचन मध्ये आहे. हे आहे किचन. आईची कामं चालू आहेत जेवणाची, कारण लाईट आता झाली आहे. तर इकडे बघ, ही आई आहे, घरीच असते, म्हणजे हाऊस वाईफच आहे. अजून एका महत्त्वाच्या माणसाची ओळख करून द्यायची राहिली होती, तो म्हणजे विहान. विहान हा माझा मुलगा आहे आणि तो आता दुसरीत जाईल. एक्झाम दिली आहे त्याने फर्स्ट स्टँडर्डची. विहान, तुझं पूर्ण नाव सांग. गावाचं नाव? तू कितवीला जाणार आहेस, कोणत्या स्टँडर्डला जाणार आहेस? सेकंड स्टँडर्ड. ओके. स्कूल नेम? स्कूल नेम? ओके ओके. ह्याची पण ओळख करून द्यायची राहिली होती, परत तो नाराज होईल. आणि आमची आई इथे झोपली आहे, सध्या आराम करते. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल घराचं वॉक अराउंड. मला असं वाटतं की तुम्हाला घर आवडलं असेल. तर घर आम्ही म्हणजे घराबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती देतो. तर घराचं बांधकाम मागच्या वर्षी सुरू केलेलं मार्चमध्ये. तर ते मेमध्ये आम्हाला करायचं होतं कंप्लीट, कारण मेमध्ये ओपनिंग करायचं होतं, कारण सगळी माणसं आपल्याला गावी भेटतात. तर मेमध्ये झालं नाही पूर्ण काम, कारण काही टेक्निकली एरर होता. म्हणजे स्लॅबचं जे काम केलं त्यासाठी वेळ द्यायचा असतो, तर तो वेळ आम्ही पूर्णपणे दिला होता. त्यामुळे थोडं काम आमचं लेट झालं. मग त्यामुळे जे मेचं काम होतं तर ते जूनमध्ये गेलं. मग जून झाल्यावर जुलैमध्ये आम्ही घराचा गृहप्रवेश केला 9 तारखेला. कारण गृहप्रवेश पण असा यासाठी केला की जुलैमध्ये घर तयार होऊन परत ते पुढच्या वर्षी मेपर्यंत, म्हणजे आता ह्या मेपर्यंत तसंच बंद करून ठेवणं आणि मेमध्ये त्याचा गृहप्रवेश करणे, म्हणजे एक साधारण म्हटलं तर 8 ते 10 महिने ते घर बंद राहणार. मग यामध्ये काही मजा नाही. मग त्यासाठी आम्ही एक छोटासा गावी वाडीमध्ये गृहप्रवेश केला का. आणि त्यावेळी आम्हाला कोणाला बोलवायलाही भेटलं नाही, म्हणजे आम्ही घरात कोणालाच बोलवलं नाही, ना आमच्या नातेवाईकांना, ना कुठे इकडे मित्रमैत्रिणींना, मित्रपरिवाराला, कोणालाच बोलवलं आम्ही. मग त्यावेळी आम्ही असं ठरवलं की आपण ह्या घराचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे ते आता गृहप्रवेश तर झालाच आहे, मग त्यानिमित्ताने आपण एक गेट टुगेदर मेमध्ये ठेवूया. कारण मेमध्ये बऱ्यापैकी मंडळी गावी असते, आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार येऊ शकतील. तर त्याचा जो प्रोग्राम आहे तो आम्ही 18 मे या तारखेला नियोजित केला आहे. तर कारण सगळेजण आपल्याला त्यावेळी भेटतील आणि चांगलं असं गेट टुगेदर सारखं फंक्शन होईल ह्या घराच्या निमित्ताने. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, तर तो पाठीशी ठेवा. तर भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये, कारण हा व्हिडिओ मी इथेच एंड करणार आहे, कारण आता हा व्हिडिओ घराच्या वॉक अराउंड संबंधातच ठेवणार आहे. तर आपण आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर नेहमी आनंदात राहा, मजा करा आणि काळजी घ्या. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.